यानंतरची बातमी आहे हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या काळभैरवनाथांच्या मंदिराची। प्रत्येक धार्मिक स्थळाला एक विशिष्ट असा इतिहास लाभलेला असतो आणि तसाच इतिहास सोनारी इथल्या काळभैरवनाथ मंदिराला सुद्धा लाभलाय। पाहूया त्याच संदर्भातला रिपोर्ट। हे आहे काळभैरवनाथाचं भव्य दिव्य मंदिर। गुलालाची होणारी उधळण सीना नदीकाठी असलेलं, धाराशिवच्या सोनारी गावी वसलेलं, महाराष्ट्रासह देशातील अनेक कुटुंबाचं कुलदैवत, हजारो वर्षांचा इतिहास लाभलेलं हे आहे काळभैरवनाथाचं मंदिर। या परिसरात सुवर्णसूर राक्षसानं उच्छांद मांडला होता। या राक्षसाचा वध काळभैरवनाथानं भद्रकाली देवीच्या मदतीनं या ठिकाणी केला। या परिसरात शांती नांदू लागली। या सुवर्णसुराच्या वधानंतर इथंच देवाची स्थापना करण्यात आली। चैत्रवद्य अष्टमीला रात्री 12 वाजता म्हणजे त्यावेळेच्या रात्रीच्या प्रहरामध्ये आणि आत्ताच्या रात्रीच्या 12 वाजता देवाचं इथे लग्न झालं जोगेश्वरी देवीशी। आणि त्यानंतर देवाचं आणि राक्षसाचं युद्ध झालं आणि त्या सुवर्णसूर राक्षसाला मारलं। त्यामुळे दक्षिणेकडचं देवाचं कार्य पूर्ण झालं। त्यामुळे देवाची इथं स्थापना करण्यात आली। या घटनेनंतर सुवर्णपूर अशी या ठिकाणाची ओळख सांगण्यात येऊ लागली। काळ पुढे पुढे सरकत गेला आणि सुवर्णपुराचा अपभ्रंश होऊन कालांतरानं सोनारी नाव झालं। या मंदिराचा प्रवेशद्वार ओलांडून आत प्रवेश केल्यानंतर बाजूलाच एक लाकडी सुंदर रथ नजरेस पडतो। चैत्र आणि कार्तिक महिन्यात भरणाऱ्या जत्रेवेळी याच रथातून देवीची मिरवणूक काढण्यात येते। त्यावेळी उधळण्यात येणाऱ्या गुलालामध्ये अवघा परिसर गुलाबी रंगात न्हाऊन जातो। चैत्रवद्य अष्टमीला देवाचं लग्न असतं। एकादशीला देवाच्या यात्रा उत्सवाला सुरुवात होते। 3 दिवसाची यात्रा असते। तिसऱ्या दिवशी देवाचा रथ मिरवणूक असते। रथ मिरवणूक म्हणजे आपण जी लोक लग्न झाल्यानंतर आपण नवरदेवाची वरात काढतो त्याच पद्धतीने देवाची वरात म्हणून रथ उत्सव साजरा केला जातो। आणि त्याच्यानंतर मग देवाचं काकण सुटतं। त्या दिवशी देवाचं पूर्ण मंदिर वगैरे धुवून घेतलं जातं, हे यात्रेमुळे खराब झालेलं असतं। आणि त्यानंतर देवाचं वसंत पंचमीला म्हणजे पूर्ण उन्हाळ्यामध्ये यात्रा असते आणि लोकांची गर्दी भरपूर असते। या मंदिरात उजव्या बाजूला एक विशाल बारव आहे। या ऐतिहासिक बारवाला सुवर्ण तीर्थकुंड असं म्हटलं जातं। या सुवर्ण तीर्थकुंडातल्या पाण्याच्या भेटीला दर 12 वर्षांनी काशी नदीचं पाणी भेटण्यास येत असल्याची आख्यायिका सांगण्यात येते। सुवर्ण तीर्थकुंड म्हटलं जातं त्याला। तर त्याची आख्यायिका अशी आहे की दर 12 वर्षांनी, आता आपण पाहिलं असेल तर ते नॅचरली पाणी हिरवं आहे, तर त्याची आख्यायिका अशी आहे की दर 12 वर्षांनी जे काशीचं पाणी आहे ते या पाण्याला भेटण्यासाठी येतं आणि ते काही विदिन सेकंदसाठी असतं ते। आणि त्यावेळेस ते ज्यावेळेस काशीचं पाणी येतं त्यावेळेस ते पूर्ण जे आपण हिरवं पाणी पाहतो ना आता, तर ते पूर्ण दुधासारखं पूर्ण पांढरं होऊन जातं पाणी। आणि आपण ते स्टोअर जरी केलं म्हणजे आपण आता त्या वेळेस असतो त्या ठिकाणी, तर आपण जे पांढरं पाणी आपल्याला दिसलं, आपण ते तीर्थ म्हणून स्टोअर म्हणून एका बाटलीमध्ये वगैरे जर घेतलं तर ते पूर्ववत पाणी जे तीर्थकुंडातलं हिरवं झालं की आपण स्टोअर केलेलं पाणी पण आहे असं हिरवं होतं। अशा पद्धतीने ते तीर्थकुंडाची आख्यायिका। अनेकांचं श्रद्धास्थान असलेल्या या धार्मिक स्थळावर आलेले भाविक भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध होऊन जातात। अंगात संचारलेल्या नव्या ऊर्जेनं काळभैरवनाथाचं चांग भलं हा एकच जयघोष ऐकण्यात येतो। साक्षी पवार, पुढारी न्यूज।